समग्रलक्षी अर्थशास्त्र स्वरूप. समग्रलक्षी अर्थशास्त्र हा टॉपिक येऊ शकतो पेपरला. अर्थव्यवहाराचे विवेचन किंवा अभ्यास नेहमी दोन विभागातून केला जातो. एकाच उद्योगाच्या, संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या अर्थव्यवहाराचा विचार येतो. एखाद्या विशिष्ट वस्तूचे उत्पादन करावयाचे झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या वस्तू व सेवा कशा व किती मिळतात, त्या वस्तूची किंमत कशी ठरते, कसलेही निर्बंध नसणाऱ्या खुल्या व्यवस्थेत मंजुरीचे दर, खंड व व्याजाचा दर कसा ठरतो, अशा प्रश्नाचे ह्यात विवेचन येते. म्हणजे कोणते उत्पादन करावे, कसे करावे, कुणाकरिता करावे व हे बाजारात कसे ठरते याबद्दलचा ह्यात अभ्यास येतो. याला अंशलक्षी अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हटले जाते. त्याची चर्चा वेगवेगळ्या 3 पुस्तकातून इको 219 आली आहे. दुसऱ्या विभागातील विवेचनाचे नाव आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र. मायक्रो इकॉनॉमिक्स यात एकंदर उत्पादन, एकंदर प्राप्ती किंवा उत्पन्न, एकंदर विनियोग खर्च, एकंदर रोजगाराचे मान, एकूण किमतीची सरासरी पातळी, भाव फुगवटा किंवा भावघट, आर्थिक व्यवहारातील भरभराट, तेजी किंवा मंदी, सरकारी महसूल व विनियोग, परदेशी आर्थिक व्यवहार, आयात, निर्यात व वित्तीय व्यवहार अशा समग्र व्यवहाराचा विचार केला जातो. सगळ्या अर्थव्यवहारांचे मिळून एकत्रितपणे आकलन व्हावे असा हेतू आहे. 2. समग्रलक्षी व अंशलक्षी अर्थशास्त्र फरक. अंशलक्षी आणि समग्रलक्षी अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाची क्षेत्रे नीट ध्यानी यावीत यासाठी काही उदाहरणे पाहू. कापडाची किंमत कशी ठरवावी, उत्पादन किती करावे, त्याला असलेल्या मागणीत का व कसे बदल झाले याबद्दलची मीमांसा हा अंशलक्षी अर्थशास्त्राचा विषय बनतो. तर सगळ्या वस्तूचे उत्पादन का वाढले किंवा का घटले, किमतीच्या एकूण पातळीत चढ उतार का झाले, समग्र मागणीत बदल का व कसा झाला याबद्दलचा विचार समग्रलक्षी अर्थशास्त्रात येईल. तर सरकारच्या एकूण विनियोगाचे अर्थव्यवस्थेवर कसे परिणाम होतात याचे विवेचन समग्रलक्षी अर्थशास्त्रात मोडेल. SSC नंतर शिकावे की नोकरी शोधावी याची चर्चा अंशलक्षी अर्थशास्त्र करेल. तर सुशिक्षित तरुण बेकारीची मीमांसा समग्रलक्षी अर्थशास्त्रात येईल. थोडक्यात अर्थव्यवस्थेतील घटका वयाच्या वर्तनाचे विवेचन अंशलक्षी अर्थशास्त्र करेल. तर उत्पादन, प्राप्ती, किमतीचे मान, बेकारी या बाबतीतील समग्र आर्थिक व्यवहाराचा विचार समग्रलक्षी अर्थशास्त्र करेल. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न हा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. तर त्याचं उत्तर असं आहे, काही ठराविक काळात सामान्यपणे एका वित्तीय वर्षात एप्रिल ते मार्च एखाद्या देशातील सगळ्या अर्थव्यवस्थेने निर्माण केलेल्या अंतिम वस्तू व सेवाचे समग्र मूल्य हे त्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न बनते. अंतिम उत्पादन म्हणजे अशा पूर्ण अवस्थेतील उत्पादन ज्यावर आणखी कोणतीही प्रक्रिया न करता आहे, त्या स्थितीत उपभोग अथवा गुंतवणुकीसाठी वापरता येते. ह्यात तांदूळ, आटा, मीठ, मिरचीपासून तो सिमेंट, क्षेपणास्त्रे व संगीत अशा भिन्न आणि विविध वस्तू व सेवांच्या एकूण किमतीची बेरीज असते. नैसर्गिक संपत्ती, श्रम व भांडवल यांच्या समयोगाने उत्पादिलेल्या अंतिम वस्तू व सेवांच्या किमतीची बेरीज केल्याने राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा सेवांचीच गणना करायला हवी. दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल, ज्या वस्तू दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनात निविष्ट बनतात, ज्याचा खर्च दुसऱ्या वस्तूचा उत्पादन खर्च बनतो, अशा मधल्या इंटरमिजिएट वस्तू त्यात मोडत नाहीत. उदाहरणार्थ, कापडाच्या उत्पादनाचा विचार केल्यास कापडाचा उपयोग कपडे तयार करण्यासाठी होतो. राष्ट्रीय उत्पन्नात तयार कपडे घेतले तर त्यासाठी उपायोजलेले कापड मोजले जात नाही. तसेच पोलादी खुर्ची घेतली तर त्यात पोलाद येत नाही. गहू आणि ब्रेड घेतला तर आटा येत नाही. म्हणजे कोणत्याही वस्तू कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दोनदा मोजली जाणार नाही याची दक्षता बाळगायला हवी. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वाढत आहे की घटत आहे हे राष्ट्रीय उत्पन्नाचे सलगपणे वर्षावर्षाचे आकडे घेऊन तुलना केल्याने कळू शकते. वाढते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वाढत्या वस्तू व सेवाचे उत्पादन आणि ते वाढत्या प्रमाणाने लोकांना उपलब्ध होण्याची शक्यता. घटत्या उत्पादनाने कमी उपलब्धता
उपलब्धता व उपासमार होण्याची किंवा ती वाढण्याची शक्यता, म्हणून हे जाणून घेण्यासाठी सालोसाल तुलना करून पाहणे आवश्यक ठरते. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून वापरलेल्या भांडवली साधनसामग्रीचा घसारा वजा जाता उरते ते निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न होय. पुढचा प्रश्न पेपरात येऊ शकतो. समग्र लक्ष्मी धोरणे स्पष्ट करा. तर समग्र लक्ष्मी धोरणे आपल्याला मोठ्या मुद्द्यामध्ये आपल्या भाषेत थोडा लिहायचा आहे मुद्द्यानुसार. प्रगत देशाचे आर्थिक इतिहास पाहिले तर काही काळ भरभराट व त्यानंतर काही काळ मंदी आल्याचे दिसून येते. व्यापारी कालचक्र हे खुल्या व्यवस्थेचे प्रमुख लक्षण आहे. बेकारी व उपासमार हा त्यांचा शाप आहे. तो घालविण्यासाठी सरकारला प्रयत्नपूर्वक खटपट करावी लागते. तशी धोरणे आखावी लागतात. समग्रलक्ष्मी आर्थिक धोरणे सामान्यपणे पुढील उद्देशाने राबविली जातात. उद्दिष्टे: 1. आर्थिक वृद्धी. तर प्रामुख्याने 2 घटकावर अवलंबून असते. देशातील उपलब्ध साधनसामग्रीचा पूर्ण वापर करून प्रस्थापित उत्पादन क्षमतेचा कमाल वापर करणे आणि तंत्रवैज्ञानिक प्रगतीद्वारे उपलब्ध साधनसामग्रीचे अधिक चांगले उपयोग शोधून प्रस्थापित उत्पादन क्षमतेत भर घालणे. वरील दोन्ही घटकांना कर व खर्च विषयक धोरणे, चलनविषयक धोरणे अनुकूल असतील तर उत्पादन, रोजगार व उत्पन्न वाढीला प्रेरणा मिळते. आर्थिक वृद्धीचा उद्देश सफल होतो. आता टॉपिक 2 त्यातला मुद्दा आर्थिक स्थैर्य. ही एक व्यापक संकल्पना आहे. व्यापक अर्थाने एकूण उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार उच्च पातळी स्थिर राखणे. किमतीचे स्थैर्य, विनिमय दर स्थैर्य टिकविणे इत्यादीचा ह्या उद्दिष्टात समावेश आहे. परंतु स्थैर्य या संकल्पनेत स्थितिशीलता किंवा जैसे ते स्थिती अपेक्षित नाही. उलट उत्पादन, रोजगार पातळी व उत्पन्न सतत वाढते राहिले पाहिजे. त्यासाठी माफक दराने वा सुसह्यतेच्या मर्यादित किमती पातळी वाढली राहिली तर संयोजकाचा नफा वाढत राहतो. 3. न्याय जस्टिस. येथे न्याय ही संकल्पना वाटपाचा न्याय या अर्थाने वापरली आहे. एकाच देशाच्या निरनिराळ्या प्रदेशातील आर्थिक विषमता कमी असेल तर राष्ट्रीय ऐक्य आणि सामाजिक स्वास्थ्याला ते पोषक असते. म्हणूनच आर्थिक विषमता कमी करणारी समग्रलक्षी आर्थिक धोरणे राबवावी लागतात. 4. पूर्ण रोजगार फुल एम्प्लॉयमेंट. व्यापक अर्थाने देशातील नैसर्गिक, मानवी आणि भौतिक साधनसामग्रीचा पूर्ण वापर शक्य होणे म्हणजे पूर्ण रोजगार स्थिती होय. प्रत्येक व्यक्तीला वाजवी वेतनावर पूर्ण वेळ काम करण्याची संधी मिळणे म्हणजे पूर्ण रोजगार होय. बेकारी निवारण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे, व्यापार व इतर पूरक सेवा व्यवसायांना प्रोत्साहन देणे. निवडक क्षेत्रात पुरेशी खाजगी गुंतवणूक पुढे येत नसेल तर सरकारी खर्चातून त्याची भरपाई करणे. रोजगार हमी योजनावर अधिक खर्च करणे. ही समग्रलक्ष्मी आर्थिक धोरणे पूर्ण रोजगाराशी सुसंगत असतात. आर्थिक वृद्धीसाठी उत्पादनावरील निर्बंध सैल केले तर आर्थिक स्थैर्य धोक्यात येते. उत्पन्नाचे वाटप पुन्हा अधिक विषमतेकडे झुकू शकते. अशा प्रसंगी धोरणकर्त्यांना उद्दिष्टाची क्रमवारी लावावी लागते. कमी महत्वाचे उद्दिष्ट काही काळ बाजूस ठेवून अधिक महत्वाचे उद्दिष्ट अग्रक्रमाने साधावे लागते.